हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज बघा माझं काय चाललेलं, आंबे काढायचे चाललेले। त्या दिवशी पिकात घातलेले का नाही, गावावरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंबे काढले, सगळे काढायला लावले आणि लगेचच मी पिकाय घातले। आता पिकाय घातले म्हटल्यावर घरचे आंबे असल्यामुळं किती आनंद झालाय बघा, मला चेहऱ्यावर नुसता उमटतो। आणि एक एक आंबा एवढा मोठा आहे की खरं मला वाटतंय अर्धा किलोचा तरी एक आंबा असेलच। आणि त्याच्यामुळे ते आंबे पिकलेले, म्हणजे सगळे काय पिकले नव्हते, निम्मे पिकलेले, असे थोडे अजून कच्चे होते। त्याच्यामुळे मी परत एक 10-12 आंबे काढले आणि परत मग बाकीचे सगळे तसेच ठेवले। कारण का म्हणलं, चांगलं पिकल्याशिवाय कसं व्यवस्थित रस वगैरे किंवा असा जरी आंबा खायचा म्हणलं चिरून तरी गोड लागत नाही, म्हणून मी परत अजून हाय असे ठेवून टाकले। आणि मी बघा किती आंबे काढत होते आणि सगळे असे व्हिडिओमध्ये दाखवत होती। आणि अक्षरा आहे ना व्हिडिओ असं म्हणजे करत होती माझा, म्हणून मी म्हटलं अक्षरा थांब मी पण दाखवते व्हिडिओमध्ये मला पण। आणि मला आंब्यांचा इतका आनंद झाला आहे ना, मला तर लय आंबे आवडत पण नाही, कधी तर मी एखादी फोडच खाते, पण आहे का नाही काढण्यात आणि पिकू घालायचा आनंद वेगळाच, आणि घरचे असल्यावर तर अजून आनंद मोठाच असतो त्याच्यामुळं। आणि आंब्यांचा इतका छान आहे का नाही, हापूस आंब्यासारखा वास येत होता। हे कुठले आहेत मला माहीत नाही बरं का, काय नाव आहे ती ह्या आंब्यांची ती सुद्धा मला माहीत नाही। त्यामुळं मी असा म्हणजे आनंद एवढा होत होता की खरंच आंबे म्हणल्यावर जीव की प्राण झालतं। आणि काढले बघा सगळे आंबे, खालीपर्यंत आंबे सगळे पिवळे पिवळे धमक झालते। मग मी काढून म्हणलं चला आता कसं आहे, पोरं रोजच मागते ती। आणि हा काल गुरुवारचाच व्हिडिओ आहे बरं का, निम्मा तुमच्या सकाळचा जो सकाळचा होता ना तो तुमच्यापर्यंत काल गुरुवारीच म्हणजे आलता। आणि राहिलेला व्हिडिओ म्हणजे मला वाटतंय 9च्या नंतरचा जो व्हिडिओ आहे तो आज म्हणलं हे करावं तुम्हाला, कालचा व्हिडिओ मोठा झालता ना, म्हणून म्हणलं आज तो व्हिडिओ निम्मा आहे तो आज टाकावा, म्हणून मी आज तो व्हिडिओ निम्मा ठेवलेला तसाच तो आज म्हणलं अपलोड करावा। कारण का म्हणलं कसं असतंय बघा, लय बी मोठा व्हिडिओ झाला ना तर असं म्हणजे बघू वाटत नाही लय जणांना, म्हणून त्यापेक्षा मी काय केलं अपलोड करायचं आज म्हणलं। आणि काय चुकलं असलं तर माफ करा बरं का ताईंनो। आणि बघा किती आंबे मी काढत होती, परत अजून हो का हाय असे आंबे पिकू घालत होती, कारण का म्हणलं कच्चे ते नको ठेवायला वर। आणि हे बा आमचा भैया आहे ना माझ्या मागं बघा झोपलेला होता, 9 वाजले तरी उठायचा पत्ता नाही। म्हणलं अरे बेटा म्हणलं 4च दिवस राहिले शाळा, बघू आता 4 दिवसात म्हणलं तुला शाळेलाच जायचं आहे, म्हणलं झोप अजून 2-3 दिवस झोप। कसं असतं माहिती आहे का, लवकर उठायचं शाळेला जायचं, ते रुटीन अजून चालू झालं नाही ना, ते रुटीन चालू झालं ना मग कळतं की कसं जायचं आणि कसं राहायचं आणि काय करायचं। आणि हे आंबे बघा बाकीचे मी सगळे भरून ठेवले आणि त्याच्यात कागदं टाकलेली होती, मग दुसऱ्या पण ह्याच्यातले बघितले तर दुसरे पण पिकलेले होते, मग ते पण मी थोडेफार काढले आणि परत हाय असे ही करून ठेवले। आणि म्हणलं मग झाकून सगळं पिकं घालून नीटनेटकं ठेवावं, म्हणून मी नीटनेटकं ठेवले। आणि एवढे आंबे काढलेले बघा, कमीत कमी मला वाटतं 10-15 तर असतेलीच। आणि मग काढले आणि रस करायचा होता मला, आणि मग रस करायला घेतला आणि रस तर आहे ना इतका भारी झालता का नाही काय सांगायचं तुम्हाला, असले मोठे मोठे आंबे। आणि जसं आपण केळ खातो का नाही सोलून तसं आंब्यांची साल निघत होती, आणि आतला गाभा एवढा मोठाच्या मोठा हो का, नुसतं असं वर आपण जसं बटाटा सोलतो किंवा केळ काढतो तसंच निघत होतं। मग मी तशी काढले 2-3 आंब्यांचे, म्हणजे मी 4च आंब्याचा रस केलता, पण आहे का नाही आम्ही सकाळ संध्याकाळ खाल्ला एवढा रस झालता। आणि हे बघा हे आंबे एकदम भारी, आणि गाभा भरपूर होता हो त्याला, गाभा भरपूर असला की आंबे छान असतात। आणि साल पातळ होती त्याच्यामुळं, आणि वास तर एकदम हापूस पायरीसारखा येत होता, त्याच्यामुळे म्हणलं चला आता रस करायचा। आंब्याला गाभा बघा किती भारी आहे हो का, नुसती पांढरी फेकच कोणी निघते हो का, एवढा मोठा ही काय एवढा मोठा गाभा आहे ह्याला। आणि साल तर अशी निघाली का नाही जसं काय आपण केळ खातो सोलून तशी निघाली आहे बघा, एकदम भारी साल लय पातळ आहे आंब्याची। मग बघा मी सगळं साल वगैरे काढून चांगला मिक्सरमध्ये, आणि पाण्याचा टिपका सुद्धा घातला नाही आहे मी त्याच्यात, कारण का म्हणलं घट्ट असलेला चांगला, घट्ट रसच चांगला। आणि बघा कसला भारी आणि घट्ट इतका रस चालू झाला ना, खायला चांगला लागत होता ना विचाराय नको। आणि परत बघा मी लगेचच बेडशीट वगैरे मला धुवायचं होतं, म्हणून मी काय केलं सगळं काढून घेतलं, उशांचे कवर वगैरे काढले आणि लगेचच मशीन टाकून दिलं। म्हणलं कसं असतंय 4-8 दिवसातनं धुतलं तर चांगलं वाटतंय, पण आपल्याला रोज काय खोटावर कोण झोपत नाही आमच्या, पण तरी पण मी आपलं हे करावं। आणि परत मुलींना आमच्या खायचं होतं चहा आणि टोस्ट, मग म्हणलं खावा। आणि
परत लगेचच मी भात करायला घेतला, कारण का म्हणलं आता भात ही सगळं स्वयंपाक करावा म्हणलं, थोडंफार इकडं तिकडं होत असते. मग दुपारच्या जेवणात बघा वांग्याची भाजी, रस, पापड आणि चपाती. परत मला 2-3 साड्या होत्या पिको फॉल करायच्या, मग मी लगेचच करून घेतल्या. मी बाहेरनं जाऊन आले बघा, जरा गावात थोडंसं काम होतं, मला किराणा थोडासा आणायचा होता म्हणून मी गेलते. मला वाटते 4:30ला मी गेली आणि लगेचच मला वाटते 6ला तर आली. आणि परत मला साड्या तेवढ्या पिको फॉल करून द्यायच्या होत्या, पण फॉल काय हातशिलाई काय करणं झालं नाही, नुसत्या पिको करायच्या होत्या तेवढ्या दिल्या. म्हणजे एकच साडी पिको करायची होती तेवढी करून दिली, आणि परत बाकीच्याला 2-3 साड्यांना फॉल लावून पिको करून म्हटलं ठेवावं आणि उद्या सकाळी हातशिलाई करावी म्हणलं, कारण का संध्याकाळच्या टायमिंगला कसं हातशिलाई व्यवस्थित कसं अंधारात वगैरे इकडं तिकडं होतं. पण मी करते, पण म्हणलं जाऊ दे, कंटाळा आलता म्हणून मी तसंच ठेवलं. थोडासा कारण जे महत्वाचं संपलेलं ना तेवढंच आणलं. म्हणलं डाळी बिळी आता परत भरायच्या, म्हणलं हे छोले आणले, खडी साखर, ही जिरं आहे, जिरं संपलेलं माझं, जिरं महत्वाचं आणलं, ही ओवा, ही बडीशोप आणली बघा, पनीर मसाला आणला, पनीर शिल्लक आहे आमचं, ही शेव आहे खीर करायला, हे पाणीपुरीचं पॅकेट आणले बघा, ही पुऱ्या पोरांना खायच्या होत्या पाणीपुरी म्हणून अशी पाणीपुरीची सगळं तीळ ह्यांना खायचं होतं आमच्या तिळाच्या पोळ्या, म्हणून ह्याची पण भाजी छान होती म्हणून मला आवडती. आणली गुळ, 2 किलो गुळ आणला, आणि पोळी मनात बोलू नको. आणि चिया सीड बघा, चिया सीड घेऊन आली मी. हिरवी वेलची आणि खसखस, असं बारीक सारीक काय नव्हतं तेवढंच आणलं. परत म्हणलं डाळी वगैरे, मटकी, तेल वगैरे परत भरायला म्हणलं 1-2-3 दिवसानं. एवढं आणलं तर एवढं ते होतंय. बंद कर. आणि रात्री बघा अजून आंबे काढलेले, मग म्हणलं चला आता हे पण पिकाय घालावे म्हणून मी पोरांना वरडत होती घाला. आणि परत मसाल्याच्या डब्यात काय माझं सगळं सामान संपलेलं, जिरं, मोहरी, हळद वगैरे, तीळ, हे सगळं मी भरून घेतलं. कारण का म्हणलं थोडंफार कसं मसाल्याचा डबा भरलेला असला का नाही लगेचच घेऊन वापरता येते. मग लगेचच तीळ वगैरे भाजून घेतलं, आणि ओवा, बडीशोप, जिरं मी हे भाजून घेतलं, कारण का जेवल्यानंतर खाण्यासाठी. मग म्हणलं हिला गुळ चिरून दे, आमच्या मुलीला, तिनं गुळ चिरून दिला बघा. आणि लगेचच तीळ भाजून घेतलं मी, तिळाचा कूट वगैरे करून घेतला सगळं, कारण का म्हणलं तिळाच्या पोळ्या ह्यांना खायच्या होत्या आमच्या, म्हणून म्हणलं चला लय दिवस झालं तिळाच्या पोळ्या पण मी केल्या नव्हत्या. मग म्हणलं आज बरोबर तिळाच्या पोळ्या कराव्या, आणि लय काय स्वयंपाक केलाच नाही रात्री. मग नुसता मसाले भात आणि तिळाच्या पोळ्या एवढंच केलं. भाजी होती सकाळची. आणि बघा तिळाचा गुळ वगैरे चिरून घेतला परत, आणि सगळं असं चांगलं वेलची वगैरे टाकून मी सगळं बारीक करून घेतलं, कारण का म्हणलं वेलची वगैरे टाकली नाही ना तर अजिबात म्हणजे असं चवीला वगैरे लागत नाही. म्हणून मी काय केलं, वेलची वगैरे टाकून घेतली आणि बरोबर मिक्सरला फिरवून घेतलं. तरी पण मला का नाही स्वयंपाक करायला, मी तुम्हाला म्हणलं का नाही कालच, मला अजिबात उशीर लागत नाही. मी ही 8:15 वाजता करत होती. तुम्हाला आता उद्यापासून मी घड्याळाचं टायमिंगसुद्धा दाखवत जाईन मी काय काम करताना, कारण का तुम्हाला खोटं वाटणार नाही. आता तुम्हाला काय कळणार आहे मी किती वाजता करते काय करते, असं तुम्हाला वाटत असेल उगं ही बोलते, पण नाही, हे खरं मी 8:15 8:30 वाजता करायला घेतलेलं. आणि परत तिथनं पुढं मी 10-15 मिनटातच कणिक वगैरे मळून ठेवली, आणि एक मसाले भात टाकला, आणि इकडं आणि लगेचच पोळ्या करायला घेतलं, आणि लगेच पोरं जेवण वगैरे करायला सुरुवात केली. कारण का म्हणलं पटशीने, आणि तिळाचा कूट चांगला केलता मी भाजून वगैरे, खमंग घेतल्यामुळं कसं झालं कूट एकदम मस्त झालता. आणि बघा मी पोळी पण लाटली आणि भाजली पण, तुम्हाला दिसत असेल. पण हे बघा कसलं, म्हणजे अशी पोळी एवढी मोठी केली तरी पण कुठं चिरली नाही, कुठंही झाली नाही, आणि व्यवस्थित पोळी फुगली. आणि मी शेकत पण होती, आणि लगेचच पोरांना ताटं पण करून दिली, कारण का म्हणलं उशीर झाला जेवायला तर परत नको वाटतं. मग म्हणलं लवकर झालंय तर आपलं द्यावं करून, म्हणून 9 वाजता पोरं आमची जेवली पण. आणि तुम्हाला माझे रेसिपीज कशा वाटतात ते मला सांगत जावा बरं का कमेंटमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण कसा वाटतोय ते सांगा. आणि अजून आणि या ताईनं सगळ्या तिळाच्या पोळ्या खायला कशा वाटतात ते पण कमेंटमधनं सांगा. आणि हे बघा मसाले भात आणि तिळाची पोळी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटू उद्याच्या